कित्येकांचे संसार देशोधडीला लावणारे दारू अड्डे त्वरित उद्ध्वस्त करावे अशा आशयाच्या मागणीचं निवेदन कामगार सेनेच्या वतीनं उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आलं। सोलापूर शहरातील झोपडपट्ट्या आणि कामगार वसाहतीतील विषारी हातभट्टी दारू आणि विषारी ताडी विकणारे अड्डे बंद करा अशा मागणीचं निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं सोलापूर राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांना कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाद्वारे देण्यात आलं। यावेळी कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती। जय महाराष्ट्र। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांना निवेदन देण्याचा विषय आहे की सोलापूर शहरातील झोपडपट्ट्या व कामगार मोहल्ल्यात किंवा वसाहतीमध्ये विषारी दारू विषारी ताडी मोठ्या प्रमाणात विकला जातो। एकीकडं राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक मॅडमनी तांड्यावर ज्या ज्या ठिकाणी दारू विषारी दारू तयार केलं जातं त्या ठिकाणी जाऊन धडक मोहीम हाती घेऊन ते सगळं उद्ध्वस्त करायला। अशा परिस्थितीमध्ये देखील सोलापूर शहरातील गरीब वस्त्यांमध्ये झोपडपट्ट्यामध्ये राजरोसपणे विषारी दारू दारू हातभट्टी दारू आणि विषारी ताडी विकलं जातं। यामुळे अनेक गरीब कामगारांचे गोरगरिबांचे निधन होऊन अनेकांचे संसार रस्त्यावर येत आहेत। एकतर ही विषारी ताडी आणि दारू त्या ठिकाणी स्वतः बनवलं जातं आणि ते बनवून 24 तास कधीही जावा ते विकलं जातं। हे अत्यंत धोक्याचं व शहराच्या विकासाच्या माध्यमातून किंवा शहराचा विकसित होण्यासाठी अत्यंत बाधा येणार आहे आणि निरपराध लोक या ठिकाणी मरण पावतात। म्हणून राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक मॅडमना आमची विनंती निवेदन आहे की ज्याप्रमाणे आपण तांड्यामध्ये मोठमोठ्या दारू तयार करता ठिकाणी तुम्ही ते धडक मोहिमे हाती घेतलेल्या आहेत, त्याचप्रमाणे सोलापूर शहरातील घरगुती गल्लीबोळा झोपडपट्ट्यात कामगार वसाहत ज्या ठिकाणी हे ताडी आणि दारू विषारी दारू विकलं जातं ते बंद पाडण्याचा मोहीम हाती घ्यावं असं निवेदन आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।